काल पाहिलेल्या 3 गाथा ज्या आहेत त्या एकमेकांशी संलग्न आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. मग्ग वर्गातल्या मार्ग वर्ग, उपाय, दुःखमुक्तीचा उपाय, भानावर येण्याचा उपाय, जागृतीचा उपाय, त्याच्यातून मिळणारे दुःखमुक्ती, दुःखमुक्तीचा उपाय म्हणजे मग्ग आहे, मार्ग आहे. आणि ह्या 3 गाथा सुद्धा या एकत्रित एकत्रित एक उपाय आहे हा. याचा मुख्य विषय जो आहे तो संस्कार म्हणजे आपलं जीवन, अस्तित्व, आपल्या जीवनाला, आपल्या जगण्याला एकत्रितपणे एकच शब्द आहे, संस्कार. संस्कार म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ज्याच्यातून काहीतरी निर्माण होतं आणि काहीतरी क्रिया घडते. काहीतरी निर्माण होतं आणि कारण काहीतरी करणं आहे, काहीतरी होणं आहे. संस्कार, कार म्हणजे क्रू, होणे. काहीतरी होणं आहे, काहीतरी करणं आहे, काहीतरी घडणं आहे. त्यामुळे काहीतरी निर्माण होतं. तर त्या प्रक्रियेला संस्कार शब्द आहे. आणि आपलं जीवन, आपलं हे असणं, हे कशातून तरी निर्माण होऊन ते सक्रिय होत होत पुढे चाललेलं आहे. म्हणजे आपल्याला ज्ञात असलेला जो विषय आहे तो जन्माचा आहे. म्हणजे आपला जन्म झाला, आपण जन्माला आलो, आठवत नाही आपल्याला, कारण तो अज्ञानात जन्म झाला, अविद्येत जन्म झालाय. अविद्येतच हे सगळं निर्माण झालं, म्हणून आपल्याला आपला जन्म आठवत नाही. आपला जन्म आपल्याला आठवत नाही आणि जन्मानंतरची काही वर्ष आपल्याला आठवत नाहीत. त्याच्यानंतरच थोडं थोडं आठवतं. म्हणजे हे आठवत नाही, जाणवत नाही, म्हणून ते कळत नाही, त्याला अविद्या म्हटलेलं आहे. म्हणजे अस्तित्व हे जीवन कळत नाही, त्याला अविद्या. विद्या म्हणजे जाणणं आहे. विद पासून विद्या शब्द आहे. विद मीन्स टू नो, म्हणजे जाणणं, त्याचं ज्ञान असणं. आणि विद्या म्हणजे ज्ञान आहे आणि अविद्या म्हणजे त्याचं ज्ञान नाही, म्हणजे त्याची जाण नाही. आपल्याला आपल्या जीवनाची जाण नाही, आपल्या जीवनाचा बोध नाही, बोधी नाही, म्हणून जीवन कळत नाही. म्हणजे जीवनाचे, विशेषतः जीवनाचे प्रॉब्लेम कळत नाहीत, समस्या कळत नाहीत. याच्यात जे काही चाललेलं आहे त्याला संस्कार शब्द आहे आणि ते संस्कार आपल्याला कळत नाहीत. म्हणजे कशामुळे काय घडतं कळत नाही. किती कळतं? 5%, 10%, 15%, 20%. त्याची आता टक्केवारी पण मोजता येत नाही. पण बराच मोठा भाग जो आहे तो अंधारात आहे, म्हणजे अविद्येत आहे. म्हणजे इग्नोरन्स, म्हणजे त्याचं भानच नाही, ते दिसतच नाही.
अंधारात आहेत म्हणजे तिथं प्रकाश नाही. म्हणजे आपल्या अंतरंगात आपला प्रकाश नाही. जसं बाहेर फार स्पष्ट दिसतं, अगदी प्रकाश पडलाय ना आपला चेहरा दिसतो आणि सगळं डोक्यापासून पायापर्यंत आपण पाहिलं तर आपलं किमान किमान काही भाग तरी आपल्याला आपला जाणवतो, दिसतो. आता आपला चेहराच आपल्याला दिसत नाही मुळात, तो समोर दिसतोय पण आपल्याला नाही दिसत. ते दिसतो आपल्याला, आपला चेहरा दिसत नाही. आपल्याला चेहरा दिसत नाही म्हणून तर आरसा आरसा निर्माण झाला. कारण आपण आपल्याला आपला चेहरा दुसऱ्याला दिसतो, पण आपल्याला नाही दिसत. त्याचा चेहरा आपल्याला दिसतो पण त्याला नाही दिसत. आणि आपला चेहरा जिकडे वळतो किंवा डोळे वळतात ते ते दिसतं. पण डोळ्याला डोळे नाही दिसत. डोळ्याला सगळं दिसतं पण डोळ्याला डोळे नाही दिसत. म्हणजे आपण आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपण आपल्याला कळत नाही. आणि जे दिसतं थोडंफार, समजा हाताकडे पाहिलं आपण तर हात हात दिसतात, पण हात काय आहेत ते नाही कळत. ते ज्याच्यातून बनलेले आहेत ते संस्कारच आहेत. कारण हात या शरीराला जोडलेले आहेत. म्हणजे काय झालं, म्हणजे काय हे नाही माहिती आपल्याला. पाय शरीराला जोडलेले आहेत म्हणजे काय ते नाही, आपल्याला ते कळत नाही, ते लक्षात येत नाही. तिथं आपण नाहीत. खाणं कळतं पण पचन नाही कळत. दिसतं, पाहतो, पाहणं कळतं पण दिसणं नाही कळत. दिसणं म्हणजे काय? गंध येतो पण गंध म्हणजे काय? ऐकू येतं पण ऐकणं म्हणजे काय? चव कळते पण चव म्हणजे काय? म्हणजे खारट, गोड, तिखट, आंबट कळतं. हे आंबट आहे, तिखट आहे, पण म्हणजे काय? स्पर्श कळतो पण म्हणजे काय? केस दिसतात पण म्हणजे काय? तर सगळं अस्तित्व जे आहे ना, जीवन, हे अविद्येत आहे. म्हणजे अज्ञानात आहे. आपल्याला भ्रम असतो, सगळं कळतं, पण ते तसं नसतं. कारण ते जर कळालं असतं तर मग आपल्या जीवनात काही प्रश्नच उरला नसता. पण तो प्रश्नच कळत नाही, कारण तो दिसत नाही, कारण त्याचं कारण कळत नाही, आणि म्हणून त्याचं निवारण करता येत नाही. बसलोय आपण आणि काहीच नाही करत आता, म्हणजे बसलोय फक्त. आणि जर तुम्ही बसलेले असाल तर शांतपणे आणि काहीच करत नाही, मी फक्त बोलतोय आणि तुम्ही फक्त ऐकताय. म्हणजे दोनच क्रिया आहेत.
काही करायचं नाही. मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलतो. त्याच वेळेला तुम्हाला जे ऐकायचं ते ऐकू येतं. मी माझं पण ऐकतोय, तुम्ही माझं पण ऐकताय. इतकं सोपं काम आहे. म्हणजे ऍक्च्युली काहीच काम नाही. तरी सुद्धा एक प्रकारची अस्वस्थता आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे. फक्त ऐकता येत नाही. बोलताना फक्त बोलता येत नाही. काहीतरी दुसरं मध्ये आहे. काहीतरी डिस्टर्बन्स आहे. काहीतरी विचलन आहे. काहीतरी असं आहे की ते नको. काहीतरी अशा गोष्टी आहेत का त्या नकोय, पण त्या आहेत. पण त्या काय आहेत ते नाही माहिती. म्हणून बोलताना नुसतं बोलता येत नाही. त्याच्यामध्ये मिस्टेक्स घडतात, चुका घडतात. ऐकताना फक्त ऐकता येत नाही. त्याच्यामध्ये असं काहीतरी आहे मध्ये, का जे आपण ऐकतो ते पूर्ण ऐकू येत नाही. ऐकू येतं पण पूर्ण ऐकू येत नाही, कारण ते पूर्ण कळत नाही. संस्कार शब्द ऐकू आला म्हणजे संस्कार कळाले असं नाही. ऐकलं की आता ती आपण फोड पण केली. संस्कार. सं संस म्हणजे संग मीन्स संग म्हणजे संग म्हणजे सह, विथ. आणि कार मध्ये कर्ण आहे. क्रू धातू आहे तो. करणे. हे अस्तित्व, हे जीवन जे काही करतंय, ऍक्शन, कृती, ऐकण्याची कृती, बोलण्याची कृती, बसण्याची कृती, ती कशाच्या तरी मुळे होते. काहीतरी घडतंय त्याच्यात म्हणून ते ऐकू येतंय किंवा बोललं जातंय. किंवा सगळ्या कृती, सगळ्या डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, आतलं बाहेरचं सगळ्या हालचाली, हृदयाची हालचाल, श्वासाची हालचाल, पचनक्रियेची हालचाल, मेंदूतली हालचाल, भावनांमधली चित्ताची हालचाल, सुखाची फडफड, सुखाचे हेलकावे किंवा सुखाची कंपन, दुःखाची फडफड, दुःखाचं विचलन, हे जे सगळं काही चाललेलं आहे या शांत बसण्यामध्ये सुद्धा, तर ते सगळं जे आहे ते संस्कारामध्ये मोडतं. आपण संस्कारांचेच बंदीर आहोत. संस्कार म्हणजे जीवन आहे. म्हणजे या तीन गाथा ज्या आहेत ना, या संस्कार म्हणजे जीवनाबद्दलच्या म्हणून जीवनाच्या तीन गाथा म्हणतो मी. जीवन या तीन गाथातल्या तीन शब्दांमध्ये व्यक्त होतो. हे जीवन म्हणजे संस्कार. ज्या काही घडामोडी आहेत त्या, आपलं जगणं, आपलं असणं, आपलं बसणं, उठणं, चालणं, झोपणं, पळणं, आपटणं, उभं राहणं, आपली बधिरता, आपलं अज्ञान, आपलं ज्ञान, आपली अजागृती, आपली जागृती, आपलं भान असणं, नसणं, बोलणं, ऐकणं, सगळं 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 जे आहे, जे काही चाललं ते ते जीवन, जीवनाचा भाग तो. जीवन म्हणजे आपलं असणं. आणि हे असणं आपल्याला पूर्ण कळत नाही, म्हणजे संस्कार पूर्ण कळत नाही. कळत नाही. अविद्या. नॉट नोईंग. जाणत नाही. विद म्हणजे जाणणे. अविद, अविद्या म्हणजे न जाणणे.
माहीत नाही. का? तर त्याच्याशी आपली कनेक्टिव्हिटी नाही, त्याच्याशी आपण जोडलेले नाहीत, त्याच्या आपण संपर्कात नाही, त्याची सती नाही. त्यामुळे त्या अविद्येबद्दलच अविद्या आहे, अज्ञानातच अज्ञान आहे, म्हणून ते अज्ञान आहे. असं का? तर त्याला काही उत्तर नाही. अज्ञानाला काही उत्तर नाही. ते असंच आहे. आपलं असणं, आपले संस्कार हे अविद्येतूनच आलेत. आपण माहीत नसतानाच जन्माला आलो, कळत नसतानाच आपण अस्तित्वात आलो. कळत अस कळत नसतानाच आपलं हे संस्कारित अस्तित्व, संखारा म्हणजे संस्कारित अस्तित्व, ज्याच्यात काहीतरी घडामोडी चाललेल्या आहेत, ते सगळं आपल्याला कळत नसतानाच म्हणजे अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये अस्तित्वात आलं. कशावरून? तर आपलं अस्तित्व आपल्याला 100% जाणवत नाही. म्हणजे हा वर्तमानातला क्षण आपल्याला 100% जाणवत नाही. याच्या आधीचा सेकंद, त्याच्या आधीचा सेकंद, त्याच्या आधीचा मिनिट, त्याच्या आधीचा तास, त्याच्या आधीचा दिवस, त्याच्या आधीची रात्र, त्याच्या आधीचा आठवडा, आधीचा महिना, आधीचे वर्ष, आधीचं वय, आपला जन्म, 80%, 90% आपल्याला आठवत नाही. म्हणजे आपण जणू काही अ- अविद्येतच संस्कार झालेलं हे जीवन असंच पुढे चाललंय. बुद्धांचा शोध असा आहे का हे जे चाललेलं आहे सध्याच वर्तमानातच, संस्कार हे वर्तमानातच दिसतात, पाहिले तर लगेच दिसतात. त्याला आपण संस्कार नाव नाही देत, पण त्याच्यात जे काही घडतं, होतं, जे काही ऍक्टिव्हिटी, ज्या काही क्रिया चाललेल्या आहेत, श्वास क्रिया आहे, आन आहे, अपान आहे, त्याच्यात पोटाची हालचाल आहे, श्वासपटलाची हालचाल आहे, छातीची हालचाल आहे, पाठीची हालचाल आहे, खांद्याची हालचाल आहे. हळूहळू आतमध्ये जरा शिरलं, कायेत शिरलं, कायेत उतरलं की मग काहीतरी हलतंय, काहीतरी म्हणजे संस्कार म्हणजे क्रिया आहेत, क्रिया चालू आहेत. पोटाची पण हालचाल चालली, ती काय फक्त आनापानसाठी नाही चालली. छातीची हालचाल चालली, ती काय फक्त आनापानसाठी चालली नाही. ते आनापान सुद्धा कशाच्या कशाच्या तरी साठी चाललेलं आहे, कशाच्या साठी तरी चाललेलं आहे. ते म्हणजे रक्तशुद्धी. आपलं रक्त शुद्धीकरण, आपल्या रक्ताचं शुद्धीकरण व्हावं, आपलं म्हणजे रक्ताचं शुद्धीकरण व्हावं, त्याच्यासाठी आनापान आहे. ते आपल्याला माहिती नाही, अविद्याच आहे ना, माहित नाही का चाललंय हे सगळं.
रक्त शुद्ध होतं म्हणजे काय होतं माहित नाही. शुद्ध कुठं होतं माहित नाही. कसं होतं माहित नाही. कुठं होतं माहित नाही. रक्त शुद्ध नसतं म्हणजे काय तेही माहिती नाही. शुद्ध रक्ताचं पुढं काय होतं आता आपल्याला सायन्स माहिती आहे म्हणून आपण सायन्सच्या आधारे बोलतो, पण आपल्याला आपल्यातलं नाही माहित. आपल्याला आपलं रक्त माहिती नाही, कारण ते काय या दृश्य शरीरासारखं बाहेर दिसत नाही. जास्त दिसलं तर घाबरतो आपण. पण आतमध्ये त्याची पळापळ चाललेली आहे. त्याला आपण रक्ताभिसरण म्हणतो. शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त दोन्ही हार्टमध्ये येतात, पण आपल्याला माहिती नाही. अशुद्ध रक्त हार्टमध्ये येतं, फुफ्फुसाच्या अवतीभोवती ते शुद्ध होतं. शुद्ध झालेलं रक्त परत हृदयात येतं आणि हृदयातून परत सगळ्या शरीरात जातं. शरीरामध्ये ते अन्न म्हणून किंवा ऊर्जा म्हणून किंवा शक्ती म्हणून ते वापरलं जातं. त्याच्यामुळेच आपल्यात शक्ती आहे. ते शक्ती म्हणून ते वापरलं जातं. मग ते अशुद्ध होतं, कारण त्यातलं शुद्ध जे आहे, त्यातला ऑक्सिजन जो आहे तो शोषला जातो. तो प्राणवायू आहे. प्राण आहे त्याच्यात. मध्ये प्राण आहे तो. प्राण, त्याला ऑक्सिजनला प्राणवायूच म्हटलंय, कारण तो प्राण आहे, जिवंतपणा आहे. तो शोषून घेतला जातो. मग जे राहतं ते अशुद्ध, मग ते परत हृदयात येतं रक्त, आणि मग ते फुफ्फुसाच्या अवतीभोवती परत ते शुद्ध होतं. ते काय होतं आपल्याला माहिती नाही, अविद्या आहे. पण हे जे सगळं चाललंय ते संस्कार आहे. मग ते शुद्ध रक्त परत हृदयात येतं. हृदयातून मग वेगवेगळ्या नलिकाद्वारे त्या नलिका बारीक 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 होत 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 त्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतात शरीराच्या. मग ते म्हणून ते सगळं शरीर ऊर्जा आणि शक्ती अनुभवतं. आणि जिथं ते पोहोचत नाही तो भाग दुर्बल होतो. पण का दुर्बल होतो आणि का सबळ राहतो याच्याबद्दलची अविद्या आहे, माहित नाही. संस्कार आपल्याला माहिती नाही. आणि मग अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला या अस्तित्वातल्या, या संस्कारातल्या माहिती नाही. त्याच्याबद्दलची अविद्या आहे. त्याचं मुख्य कारण आपण आपल्या संपर्कात नाही, कनेक्टेड नाही. आपण डिस्कनेक्टेड असतो, बाहेर असतो. आपण इंद्रियांच्या जगात असतो. ते बाहेरचं इंद्रियांचं जग परत संस्कारानं आतमध्ये असतं. म्हणजे आतही आपण बाहेरच्या जगात असतो, बाहेरही आपण बाहेरच्या जगात असतो. म्हणजे एकूणच आपण बाहेर असतो, आत नसतो. कारण आतलं भान नाही, आतली सती नाही. त्याच्यामुळे आतमध्ये कनेक्टिव्हिटी नाही. म्हणून त्याचं ज्ञान नाही, त्याची विद्या नाही, म्हणजे अविद्या आहे. आणि या अविद्येतच या
अज्ञानाच्या अंधकारातूनच, या अजागृत अवस्थेतूनच हे संस्कार निर्माण पण होतात आणि ते लयास पण जातात. संस्कार ही एक गोष्ट नाही, ती क्रिया आहे. क्रिया एक गोष्ट नाही, क्रिया ही मुवमेंट आहे, हालचाल आहे. म्हणजे संस्कार ही स्थिर गोष्ट नाही, संस्कार ही हालचाल आहे. त्या हालचालींमध्येच, हालचालींमुळंच, त्यातल्या गतींमुळंच आन अपान हे गतिशील आहे. रक्ताभिसरण गतिशील आहे. पचनक्रिया गतिशील आहे. आपल्या भावना गतिशील आहेत. आपले विचार गतिशील आहे. आपलं जगणं, जीवन हे पण गतिशील आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन ही एक गती आहे. म्हणजे आपलं लाईफ इज डायनॅमिक. जीवन हे गतिशील आहे, स्थितिशील नाही, स्थिर नाही, नित्य नाही. म्हणून सभ्य संखारा अनित्याती, सर्व संस्कार अनित्य आहेत. स्थिती नाही, ती गती आहे. आणि असं बसल्या बसल्या ते जाणवते. कारण संस्कार नाही दिसणार आपल्याला, त्याची हालचाल दिसेल. जे हलतंय ते संस्कार, जे मुवमेंट आहेत ते संस्कार, जी गती आहे ते संस्कार, जे अनित्य आहेत ते संस्कार. आणि ते आपल्याला माहिती नाही, अविद्या आहे. म्हणजे हे संस्कार अनित्य आहेत हे आपल्याला माहिती नाही. म्हणून ते म्हटलेलं आहे अविद्या पच्चया संखारा. अविद्येत अविद्येत म्हणजे माहीत नसलेल्या अवस्थेतूनच ते संस्कारांचं कार्य म्हणजे जीवन सुरू झालं. हे जन्मापासून नाही सुरू झालं. खरं म्हणजे हे आपल्यासाठी जी गर्भधारणा झाली, आपलं म्हणजे व्यक्तिगत नाही, हे अस्तित्व दृश्य अस्तित्वात येण्याच्या आधीच अदृश्य अवस्थेत केवळ एक ऊर्जा म्हणून, एक शक्ती म्हणून जे आपलं पहिलं अस्तित्व निर्माण झालं गर्भाशयामध्ये, तिथून आपली या अस्तित्वाची सुरुवात आहे. खरं म्हणजे मग आपण काही महिने गर्भाशयात राहतो आणि मग आपण जगात येतो, बाहेर येतो. जन्म म्हणतो आपण त्याला. खरी सुरुवात तिथून आहे. आणि खरं म्हणजे तिथूनच नाही, पण जास्त मागं जायची आपल्याला सध्या तेवढी ताकद पण नाही आपली. तेवढी तेवढे आपल्याला आहे त्याचाच बोध होत नाही. तर फार मागचं पाहण्यात काय पॉईंट नाही. सुरुवात इथून, वर्तमानातून, इथंच, इथलंच आन, इथलंच अपान पाहता पाहता या शारीरिक अस्तित्वामध्ये, या शारीरिक म्हणजे कायिक अस्तित्वामध्ये, म्हणजे संस्कारामध्ये आपण या आन आणि अपानच्या, गतिशील आन गतिशील अपान याच्या निमित्तानं या कायेमध्ये, शरीरामध्ये आपण इथल्या इथं आत्ताच लगेच प्रवेश करू शकतो. तिथं आपण
थांबूच असं नाही, म्हणजे आपलं चित्त मन तिथं थांबेलच असं नाही. कारण ते फार काम करतंय, कारण फारच संस्कार आहेत, कितीतरी संस्कार आहेत, कितीतरी कामं आहेत. तर आता एवढंच जरी ठरवलं ना की नाही आता काहीच नाही करायचं, काहीच नाही केलं तरी काहीतरी होतंय. तर काय होतंय, उदाहरणार्थ हे आन चालू आहे, अपान चालू आहे, ही काया, हे संस्कारित अस्तित्व हे आन करतंय, अपान करतंय. त्याच्या निमित्तानं ज्या हालचाली होतात पोटामध्ये, नाभीच्या खालीपर्यंत जी काही हालचाल होते आनच्या निमित्तानं, अपानच्या निमित्तानं, त्याच्यावर श्वासपटल आहे जो वर खाली होतो, त्याचं आकुंचन प्रसरण होतं. त्याच्यावरती छाती आहे, खाली श्वासपटलाचं आकुंचन प्रसरण होत असताना जेव्हा श्वासपटल खाली जातो तेव्हा श्वास आत येतो आणि श्वासपटल वर येतो तेव्हा श्वास बाहेर पडतो. श्वासपटल वर येतो म्हणजे ऍक्च्युली पोट फुगतं. एवढंच पाहायचं. आणि आत्ता वर्तमान क्षणामध्ये जेवढं आहे तेवढंच पाहायचंय. होऊन गेलेलं आणि होणार याचा नाही प्रश्न, याचा विचार नाही, त्याच्याबद्दलचा प्रश्न विचार नाही. या क्षणात हा क्षण पण गती गती आहे. क्षण एक नाही, क्षण ही पण गती आहे. आणि त्याच्यात उदाहरणार्थ ही क्रिया चाललेली आहे, आन आणि अपान, त्याची सती म्हणजे अनापान सती. आता याच्यामुळे काय होतंय, आपण या जिवंत शरीराच्या कायेच्या संपर्कात येतो. आपलं चित्त मन तिथं उपस्थित असेल तर, सती उपस्थित असेल तर. पण ते मन भरकटतं, चित्त भरकटतं, तर तिथं आपल्याला हे जे चाललंय तिथं मन थांबत नाही. कारण ते अनेक संस्कारांनी ग्रासलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक गती आहेत, म्हणून अनेक ठिकाणी ते अनित्य आहे. म्हणून हा जो हा जो आन आणि अपानचा वर्तमानात जो प्रवास चाललेला आहे जीवनाचा, तिथं स्थिरता येत नाही. त्याच्यात आपण जास्त वेळ थांबत नाही, थांबू शकत नाही. कारण बाकीचे संस्कार गतिशील आहेत. बाकीच्या गोष्टी, बाकीच्या घडामोडी, बाकीच्या हालचाली डोक्यापासून पायापर्यंतच्या, हार्ट मधल्या, पचनक्रियेतल्या, डोक्यातल्या, चित्तातल्या, मनातल्या, सगळीकडेच ते चाललेलं आहे. आणि ती सगळी गुंतागुंत आहे.
आणि त्याच्यामध्ये ताण आहे, टेन्शन आहे, प्रेशर आहे, दुःख आहेत, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे, चिंता आहेत, भीती आहे, कामछंद आहेत, द्वेष आहे. हे सगळं हे सगळे संस्काराचीच रूप आहेत ती. आणि त्याच्यात दुःख आहे. म्हणून जसं सब्बे संखारा अनिच्छा म्हटलंय, अनित्य, स्थिर नाही, गती आहे, सगळ्या अनेक गती आहेत. तसे सगळे संस्कार हे दुःख आहे, म्हणजे जीवन दुःख आहे. आणि ते जन्मापासून आतापर्यंत चालत आलेलं आहे आणि आपल्याला ते कळत नाही. ही अविद्या आहे. तर ते दुःख कळत नाही, म्हणून ते कुठून आलं तेही कळत नाही. म्हणजे समुच्चय दुःख समुदय कळत, त्याचा उदय कुठून होतो आहे हे कळतंय, कळालं तर, पाहिलं तर, पण कुठून आलं ते नाही कळत. फक्त आहे ते आपण भोगतो, म्हणजे दुःख भोगतो. पण का ते नाही माहित. म्हणून अविद्या आहे. संस्कार हे मुळातच माहीत नसलेल्या ठिकाणातून आलेत. म्हणजे जोपर्यंत हे संस्कार कशामुळं चाललेले आहेत, सक्रिय आहेत, याची विद्या येत नाही, याचा बोध होत नाही, त्याचं भान येत नाही, त्याची सती येत नाही, तोपर्यंत संस्कार कळणार नाहीत. संस्कार जिथून ज्याच्यामुळं काम करतात ती अविद्या कळणार नाही, अज्ञान कळणार नाही. अज्ञान कळाल्यावर ज्ञान सुरू होईल आणि आपोआपच संस्कार आणि संस्कारांचं दुःख हे कमी होत नॅचरली. हे सूत्र आहे. हा शोध बुद्धांनी लावला. दुःखमुक्ती, दुःखमुक्ती, संपूर्ण दुःखमुक्ती, निब्बाण, हे कसं काय? तर त्याचं उत्तर याच्यामध्ये आहे, इथं आहे आणि आत्ताच आहे. आणि त्याचं उत्तर डोक्यात नाही, त्याचं उत्तर संपूर्ण कायेत आहे. म्हणून कायेत ज्या ज्या घडामोडी चालू आहेत त्याची सती आली पाहिजे, त्याचं भान आलं पाहिजे. कायानुसती. पण ते एकाएकी येत नाही, येणार नाही. म्हणून आनापानसती. मी त्याला काया आनापानसती म्हणतो. ही कायात आनापान करते. काया जेव्हा आन करते, म्हणजे हे धड, काया जेव्हा आन करते तेव्हा काया आन सती. काया जेव्हा अपान करते, श्वास बाहेर सोडते, तेव्हा काया अपान याचं भान काया अपान सती. तर हे जे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणोक्षणी हे चाललेलं आहे, काया आन, काया अपान, जेव्हा ते असेल तेव्हा काया आन म्हणून श्वास घ्यायचा नाही आणि काया अपान म्हणून सोडायचा नाही. जेव्हा काया आन घडत असेल वर्तमानात, तेव्हा तिथं सती असेल, तेव्हा ती काया आन सती. मी जेव्हा बोलतो तेव्हा मला काया आन सती करताच येत नाही, करूच शकत नाही.
कारण तेव्हा तेव्हा अपान चालू आहे. मी जेव्हा बोलतो तेव्हा श्वास बाहेर पडतो, म्हणजे अपान चालू आहे. तिथं मी काया आन सती करू शकत नाही. जरी तुम्हाला सांगत असलो तरी मी करू शकत नाही. पण जेव्हा मी गप्प बसतो, शांत बसतो, तेव्हा ते होणार. तेव्हा माझं काम तिथे सतीचं तिथं आहे. बोलताना मी जर अपान होतोय आणि बोलतोय, तर माझ्यासाठी अपान आणि बोलणं हे दोन्हीही क्रिया, ह्या दोन्हीही संस्कारित क्रिया, या माझ्यासाठी सतीचा विषय आहे. मग हे बोलणं म्हणजे ध्वनी, आवाज, आवाजाची कंपनं, ती कंपनं घशात जाणवतात, डोक्यात जाणवतात, छातीत जाणवतात, पोटात जाणवतात. ते जे ध्वनी आवाजाचे जे धक्के आहेत, कंपन आहेत, ते जिथं जिथं मला जाणवतात, तो माझ्यासाठी सतीचा विषय आहे. म्हणजे भान ठेवण्याचा विषय आहे. सती हा मुद्दाम करण्याचा विषय नाही. जेव्हा जे असेल त्याचं भान. मग त्या निमित्तानं जर मला, त्या ध्वनीच्या निमित्तानं, त्या आघातांच्या निमित्तानं जर मला संपूर्ण शरीर आणि अं, त्याच्यात जे काही आणखीन चाललेलं आहे, रक्ताभिसरण आणि मेंदूपासून जे काही अं, मज्जासंस्थेची जी काही प्रवाह चाललेले आहेत, त्या ध्वनीबरोबर ते जाणवत असेल तर ते सगळंच माझ्यासाठी सतीचा विषय आहे. तुम्ही शांत बसलेला आहात तर तुमच्यासाठी ध्वनी हा विषय नाही. कानातून ध्वनी ऐकू येतो, तर मग कानाशी तुम्हाला एकरूप होऊन तो ध्वनी तुमच्यासाठी, तो नाद, ती कंपन ही तुमच्यासाठी आनापान बरोबर तोही सतीचा विषय बनू शकतो. परंतु समजा आवाज बंद आहे, डोळे बंद आहेत, आपण काही बोलतही नाही आणि ऐकतही नाही, शांत बसलो, तर मग आपल्याला शांतपणे या काया आन आणि काया अपान याच्या प्रवाहामध्ये उतरता आलं पाहिजे. ती काया आन सती, काया अपान सती हे एक काम आहे, परंतु तेवढंच काम नाही. ही काया आन आणि अपान करताना ती काया पण जाणवते. मग पठ्ठान होतं, सती प्रस्थान करते, पुढं पुढं जाते, म्हणजे कायेत शिरते जागृती सती. मग अनापान सती आणि काया आन, अनापान आणि काया याच्या उंबरठ्यातून सती इकडून तिकडे प्रवेश करते, पठ्ठान होतं, आत प्रवेश करते. प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कशी करावी हे मी थोडस लक्षात आणून देतोय. काल आपण 4 उंबरठे पाहिले, 4 उंबरठे. तर पहिला उंबरठा हा श्वास आणि कायेच्या मधला आहे, म्हणजे अनापान आणि काया
काया अनापानमध्ये आणि अनापानमधून कायेमध्ये. आता ही काया जिवंत आहे, म्हणजे याच्यामध्ये अनेक संस्कारित जाणीवा आहेत. ते पण संस्कार आहेत. म्हणजे श्वास पण संस्कार आहे. कायाची हालचाल जी आपल्याला जाणवते ते संस्कारांमुळे. पुढे कायेतला जिवंतपणा म्हणजे जाणीवा, फिलिंग, वेदना. तर वेदना आणि काया याच्यातल्या उंबरठ्यावरून आपल्याला इकडून तिकडे असं एंट्री करता येऊ शकते प्रॅक्टिसनं. आणि मग पुढं पुढं फार जाण्याची लगेच गरज नाही. पुढं तुम्ही चित्त म्हणजे इमोशन ज्या सगळे शरीरामध्ये आहेत, ज्या ज्याच्यामुळे सगळी धावपळ चालते, सगळे संस्कार खरं म्हणजे चित्तामुळेच आहेत. चित्त संस्कारच आहेत. तेच सक्रिय करतात. काहीतरी पाहिजे, काहीतरी नको. लोभ आणि द्वेष अज्ञानातून आलंय, अविद्येतून आलंय. माहीत नाही, पण चालू आहे. का? माहीत नाही, पण चालू आहे. तर जे चाललंय तेच पाहायचं सध्या. का वगैरे नंतर पाहू. प्रतीत्य समुत्पाद नंतर पाहू. कार्यकारण भाव नंतर पाहू. आधी तिथं पोहोचायचंय. चित्त आणि मग डोक्यामध्ये, मेंदूमध्ये. मग मेंदूतून, पाठीच्या कण्यातून खाली कमरेपर्यंत आणि कमरेतून सगळ्या शरीरभर जे काही मज्जासंस्थेचं जाळं चाललेलं आहे, पसरलेलं आहे, ते चाललेलंच आहे. ते कारण ते संस्कारित गती गती आहे. ते सतत जशी रक्ताभिसरणाची गती सतत चालू आहे आपली. आनापान हे हळूहळू चालू आहे. त्याच्यापेक्षा फास्ट गती ही कायेतल्या अनेक जाणीवांची आहे. कायेतल्या अनेक क्रियांची आहे. त्या क्रिया आपल्याला जाणवतात म्हणजे वेदना, आणि त्याच्यातला विस्कळीतपणा म्हणजे चित्त, आणि त्याचा बोध म्हणजे मनोधम्म, म्हणजे डोक्यामध्ये. आणि मग सगळ्या शरीरामध्ये, सगळ्या कायेलाच मग बोध होतो तो. असा तो प्रवास आहे ढोबळ मानानं, सर्वसाधारणपणे. परंतु याच्यात एका उंबऱ्यातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या, तिसऱ्यातून चौथ्यात हे चार उंबरठे, सतीपट्टांचे चार उंबरठे पार केले की मग पुढं काय? तर पुढं मग सगळे बारकावे आहेत. सगळं टॉप टू बॉटम, केसापासून वरच्या, डोक्याच्या वरच्या याच्यापासून इथं सुद्धा टच केला की स्पर्श होतो. केसाला जरी, एकाच केसाला जरी टच केला तरी स्पर्श होतो. इथपासून तर पायापर्यंत, हातापर्यंत, सगळ्या शरीरामध्ये जो जिवंतपणा आहे, जी मज्जा संस्था आहे, ते सगळं संस्कारित अस्तित्व आहे. ते संस्कार आहेत. त्याचं भान, त्याची सती आल्यावर मग कळतं सब्बे संखारा अनिच्छा. सगळे संस्कार गतिशील आहेत. मग कळतं हे सगळे संस्कार हे यातनामय आहे. कारण आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेमच आहे. दुखणंच आहे. दुखणं आहे, खुपणं आहे, टोचणं आहे, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, न करमणं आहे, बोर्डम आहे, एकटेपणा आहे, विरह आहे, आठवणींचं जाळं आहे,
आणि हे सगळं न कळणं आहे, अविद्या आहे. तर एकदा याच्यात उतरलं, शिरलं, पाहिलं, पाहत राहिलं, पुढं पुढं गेलो, पठ्ठाण केलं, प्रस्थान केलं, पुढं पुढं गेलो आणि सर्वांगामध्ये आपली सती भिनली, की मग आपल्याला संपूर्ण बोध होतो. म्हणजे जाणीवा होतात, आधी वेदना जाणवतात. त्याचं स्वरूप जे आहे ते नंतर कळतं. आधी किमान याच्यात उतरलं पाहिजे, श्रोतापन्न झालं पाहिजे. मग त्याच्यात काय काम करायचं हे पुढचं काम आहे. मग शोधायचं आपल्याला पळापळ करायला लावणारी कोणती शक्ती आहे, कोणत्या तृष्णा आहेत. आपल्याला राग किंवा क्रोध का येतो, द्वेष का येतो, आपल्यामध्ये अहंकार का निर्माण होतो, हे असण्याचा अहंकार, हे नको मग ते पाहिजे याचा अहंकार, याची तृष्णा, भव विभव, हे सगळं का का येतं, हे पुढचं काम आहे. हळूहळू हळू ते करायचंय. त्याची घाई करता येत नाही. जोपर्यंत उंबरठे क्रॉस होत नाहीत आपले, जोपर्यंत आपले हे उंबरठे आपले ओलांडता येत नाही, तोपर्यंत पुढचं कळणारच नाही. परंतु आपल्याला काय करायचंय याचा किमान आराखडा आपल्या मनात असावा, म्हणून ही चर्चा. परंतु चर्चा करून आपल्याला प्रवास नाही करता येत. प्रवासी गती आहे, त्याच्यात प्रत्यक्षात जाणं आहे. म्हणजे बसच्या बाहेर उभं राहून किंवा गाडीच्या बाहेर उभं राहून आपण गाडीचा प्रवास करू शकत नाही, गाडीतला प्रवास करू शकत नाही. पळणारी गाडी पाहणं वेगळं, पळणारं विमान पाहणं वेगळं, किंवा पळणारी बोट पाहणं वेगळं. तसं आहे गतिशील शरीर पाहणं वेगळं आणि गतिशील शरीरात उतरून ते पाहणं वेगळं, अनुभवणं वेगळं. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मग जे लोक ध्यान करतात ते बऱ्याच वेळेला मला असं वाटतं बाहेर थांबतात, बाहेर थांबून ह्या गती अनुभवतात. त्या अनुभवाला येतात. परंतु आपण आत उतरलो का एकदम बेसमध्ये, कायेत उतरलो का, तर कायेत उतरल्यावर मग हे सगळे संस्कार म्हणजे धम्म कळतात. म्हणून धम्मं कायेन पश्यति. धम्म हे कायेत उतरल्यावर कायेनं अनुभवायचे असतात. म्हणून धम्मं कायेन पश्यति सवे धम्म धरो होती. तो तो धम्माच्या मार्गावर आहे. धम्माच्या मार्गावर नाही, तो धम्माच्या मार्गात आहे, त्या प्रवाहात आहेत, त्या स्रोतात आहे. तो स्रोतापन्न आहे. मग स्रोतात उतरल्यावर पुढच्या प्रवासात जे जे काही दिसेल ते ते काम आहे. मग जे जे जाणवेल ते ते काम आहे. आणि ते करत 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 आपल्या संपूर्ण जीवनाचा जो मुख्य प्रश्न आहे, यातना, दुःख, डिस्टर्बन्स, विचलन, चित्ताचा कंप, मनाची चंचलता, सगळं नॅचरली थांबतं ते. दुःखमुक्ती, निब्बाण. तर सब्बे संखारा अनिच्चाती गती पाहायची, सब्बे संखारा दुःखाती ते उतरून पाहायचे दुःख. आणि हे सगळं जे चाललेलं आहे ते मी आणि माझ्यामुळं चाललेलं नाही. अनात्म. जे जे काही चाललेलं आहे
त्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणजे सत्य, वास्तव, जे जे काही चाललेलं आहे गतिशील अस्तित्वामध्ये, आत बाहेर सगळं. पण पहिलं काम आतून. तर आतलं, आणि खरं म्हणजे आतलंच काम आहे, कारण दुःख यातनं हे आतलीच गोष्ट आहे, बाहेरची नाही. त्यामुळं त्या अस्तित्वात शिरून, त्या संस्कारात शिरून, म्हणजे या कायेत शिरून, जाणीवांमध्ये शिरून, वेदनांमध्ये शिरून, चित्तामध्ये शिरून, मनोधम्मांमध्ये शिरून, संपूर्ण अस्तित्वाचं जेव्हा आपल्याला भान येतं, तेव्हा हे अस्तित्व कळतं. पण त्याच्यात एक गोष्ट कळते, का हे जे चाललंय हे माझ्या इच्छेनुसार काहीच नाही चाललं. अस्तित्वाच्या इच्छेनुसार, म्हणजे संस्कारानुसार मी चालतोय, माझं जीवन चाललंय, जणू का मी त्याच्या हातात आहे. म्हणजे मी नावाचा प्रकारच नाही, तो मी भ्रमात मी म्हणतोय. तत्काळ दृष्टी हा मी आहे म्हणतो, ही काया मी आहे, नाही, ही काया मी नाही, तुम्ही कायेचे आहात. आपण कायेच्या हातात आहोत, आपण संस्कारांच्या हातात आहोत. पण हे कळाल्यावर ते कळतं की हातात वगैरे काही नाही, कुणी कोणाच्या हातात नाही. हे धम्म आहे, हे निसर्ग आहे, हे सत्य आहे. यात काहीतरी कार्यकारण भाव आहे, काहीतरी प्रतीत्य समुत्पाद आहे. आणि याचं ज्ञान होणं, याचा बोध होणं, बोध म्हणजे अनुभव, ज्ञान म्हणजे कळणं, आणि बोध म्हणजे अनुभवणं. तर त्याचा अनुभव आला या अस्तित्वाचा, की एक गोष्ट लक्षात येते, की आधीच लक्षात घ्यायला पाहिजे खरं म्हणजे, की हे म्हणजे आपण नाही. म्हणून सब्बे धम्मा अनात्ताती, आपण हे संस्कारित अस्तित्व किंवा हे धम्म म्हणजे आपण नाही. तर हे काय आहे, हाच सतीने शोधाचा विषय आहे, जागृतीने शोधाचा विषय आहे. त्याच्यात तर्क करत बसलं तर मग तर्कात अडकतो. मग तर्क आणि तर्कासाठी केलेलं ध्यान आणि तर्कासाठी केलेली उलथापालथ, म्हणजे बाकी नुसतं ऐकत राहणं, वाचत राहणं आणि बाहेर शोधणं, तर तिथं ते सापडत नाही. ते इथं सापडतं आणि उतरून सापडतं, म्हणून उतरावं लागतं. आणि आतल्या आतच सगळा प्रवास आहे. तिथं प्रश्न कळतो, त्याचं उत्तर पण कळतं, आणि काय म्हणतात, जीवनाचा उद्देश साध्य होतो. तर या जीवनाच्या 3 गाथा आहेत: दुःख, अनित्य, अनात्म. अं, मला वाटतं आज इतकं पुरेसं आहे. आपण पुष्कळ मोठा प्रवास केला. आपण साधारण 1 तासामध्ये. मी या ठिकाणी थांबतो. आणि ही प्रॅक्टिस आपली सातत्यानं चालू पाहिजे, प्रत्येक क्षणामध्ये चालू पाहिजे. कोणताही क्षण हा सतीविरहित नसला पाहिजे. कोणताही क्षण. त्याच्यामुळे मला सकाळी बसायचंय आणि संध्याकाळी बसायचंय आणि वेळ मिळाल्यावर बसायचंय, किंवा वेळच मिळत नाही आणि फार कामं आहेत, तर मग सती समजली नाही, असा त्याचा अर्थ आहे. जागृती समजली नाही. आणि जागृतीशिवाय प्रश्न सुटणार नाही. जागृतीशिवाय बुद्ध नाही. बुद्ध सम्मा संबुद्ध, संपूर्ण जागृत अवस्था, असा हा विषय आहे.